नमस्कार. आजच्या दैनिक लोकमतमध्ये संपादकीय पानावरती प्राध्यापक भरतीची नौटंकी या शीर्षकाखाली संपादकीय लिहिण्यात आला आहे. प्राध्यापकांची भरती हा विषय आता केवळ शैक्षणिक उरला नसून आपल्या भविष्याशीच तो थेट जोडला गेला आहे. विद्यापीठं, महाविद्यालय, संशोधन संस्था अशा सगळीकडेच कायमस्वरूपी प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. तात्पुरती तासिका मानधनावरच्या नेमणुका मात्र वाढत चालल्या आहेत. राज्यात अनेक वर्षापासून प्राध्यापक भरती रखडल्याने शिक्षक विद्यार्थी प्रमाण असं गडबडून गेलं आहे. त्यामुळं दर्जेदार शिक्षक कागदावरच आहे. खाजगी विद्यापीठं वाढत आहेत, सार्वजनिक विद्यापीठं माना टाकत आहेत. आणि मग अशावेळी सर्वसामान्यांच्या शिक्षण हक्काचं काय, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे विदारक चित्र डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागलं आहे. आजूबाजूनी झोड उठली आहे, सरकार जागं झालं आहे. त्यानंतर प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने सरकारनं हालचाली सुरू केल्या आणि मग काही विद्यापीठांनी जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध केल्या. पण उच्च शिक्षण विभागानं 6 ऑक्टोबर रोजी नवाच आदेश काढून टाकला आणि त्यामध्ये माशी शिंकली. बहुप्रतीक्षित प्राध्यापक निवड प्रक्रिया सुरू झाल्याने सर्व पात्र इच्छुक उमेदवारांची उद्दिष्टपूर्तीची जोरदार तयारी सुरू झाली. मात्र भरतीत पारदर्शकता आणण्यासाठी, गुणवत्तेला प्राधान्य देण्यासाठी म्हणून शासनानं शासन निर्णय काढत जे नवीन निकष लावले ते काळजी वाढवणारे आहेत. नवीन निकषांचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील मुलामुलींना बसणार आहे अशी भावना आहे. काही संघटनांनी तर याबाबत शिक्षण सचिवांना पत्रसुद्धा पाठवली. मुळात विद्यापीठ अनुदान आयोगाची नियमावली डावलून नवीन शासन निर्णय झाला असा आक्षेप आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं 28 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करीत शैक्षणिक पात्रता, अध्यापन, संशोधनासाठी 80 गुण तर मुलाखतीसाठी 20 गुण निश्चित केले होते. मात्र एकत्रित किमान 50 गुण मिळवणाऱ्यांना पात्र ठरवलं जाणार होतं. सरकारनं पुन्हा यात सुधारणा करत नवीन आदेश प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, अध्यापन आणि संशोधनासाठी 80 ऐवजी 75 आणि मुलाखतीसाठी 20 ऐवजी 25 गुण निश्चित केले. आणि त्यातही शैक्षणिक पात्रता, अध्यापन आणि संशोधनासाठीच्या गुणापैकी किमान 50% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारालाच मुलाखतीसाठी पात्र ठरवलं जाणार. त्यामुळं पात्र असूनही निम्म्याहून अधिक विद्यार्थी मुलाखतीसाठीच भरती प्रक्रियेतून बाद होणार आहेत. आता यातही विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता निश्चित करताना त्याने ज्या संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं त्या शिक्षण संस्थेचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रमवारीत स्थान काय आहे हे पाहिलं जाणार आहे. आता हे अन्यायकारक आहे. विशेष म्हणजे राज्याच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी खाजगीत या आक्षेपाला दुजोरा देत आहेत. मग हे निर्णय घेतं तरी कोण? मुळात विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्चित केलेली प्राध्यापक भरतीची नियमावली सुस्पष्ट असताना उच्च व तंत्रशिक्षण विभागानं नवे निकष निश्चित करण्याची गरजच काय होती? आणि त्यांचा अधिकार तो आहे तरी काय? या निकषात अध्यापन कौशल्य, संवाद कौशल्य तपासण्याच्या दृष्टीने काहीच वाव ठेवलेला नाही असंही मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. आणि नव्यानं सेटनेट झालेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराकडून संशोधन, पेटंट, ग्रंथप्रकाशन, शोधनिबंध, राष्ट्रीय पुरस्कार, अध्यापनाचा अनुभव आदी अपेक्षा ठेवणं हेच मुळात त्यांच्यावर अन्याय करणारं आहे. हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. IIT, NIT, IIR आणि IIM यासारख्या राष्ट्रीय तत्त्वाच्या संस्था आणि जागतिक क्रमवारीमध्ये घेतलेल्या उमेदवारांना पूर्ण गुण मिळतील. NIRF क्रमवारीत पहिल्या 100मध्ये स्थान असलेल्या केंद्रीय किंवा राज्य विद्यापीठात
आंतरराष्ट्रीय पातळीवर 200 ते 500 रँक असलेले परदेशी विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या उमेदवाराला 90% गुण मिळतील आणि केंद्रीय व राज्य विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या 80% गुण आणि इतर UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्यांना 60% गुण दिले जाणार आहेत. मुळात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेताना संबंधित विद्यापीठाचं मानांकन पाहून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण किती आहे ते अन्यायकारक असं आहे. पण या प्रक्रियेवर आक्षेप घेतले जावेत आणि काहीतरी या निमित्तानं भरती प्रक्रिया पुढं ढकलण्याचा हा डाव तर नाही ना. सरकारी तिजोरीला ओहोटी लागल्यानं भरतीची ही फक्त नौटंकी आहे का, असंच आता वाटायला लागलेलं आहे. कारण सार्वजनिक शिक्षणाचं काय होणार आणि प्राध्यापकांच्या भरतीकडे खर्च म्हणून नव्हे तर भविष्यावर केलेली गुंतवणूक म्हणून पाहायला हवं, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.